पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी. अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलच्या संत नामदेव महाराज चरित्र कथा याच्या दुसऱ्या भागामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. नामदेव 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 धरा भाव दृढ हा धरा भाव दृढ हा देव सांगे वैष्णवासी देव सांगे वैष्णवासी नकायासी विसंभू नकायासी विसंभू देव सांगे वैष्णवासी देव सांगे वैष्णवासी. भक्तरत्नं संतवर्यं भक्तिमार्गप्रदीपकं विठ्ठलाङ्घ्रिरतं वन्दे नामदेव पुनः पुनः. नामदेव जनाबाई 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 नामदेव जनाबाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. मंडळी, संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची चरित्र कथा कालपासून आपण सुरू केलेली आहे. नामदेव महाराजांचा पूर्व इतिहास, नामदेव महाराजांचा जन्म आणि नामदेव महाराजांनी भगवंताला नैवेद्य खाऊ घातला इथपर्यंतचा कथाभाग संक्षिप्त रूपाने आपण काल पाहिला. मंडळी, नामदेव महाराजांच्या नैवेद्याच्या कथेमध्ये एक भाग असा आहे की ही सगुण भक्तीचा असणारा हा परिपोष आहे. भगवंताची सगुण भक्ती इतकी उत्कट असते की त्या सगुण भक्तीमुळं परमात्मा प्रत्यक्ष प्रगट होतो आणि त्या भक्ताचा हट्ट पूर्ण करतो. बऱ्याच लोकांच्या हे लक्षात येत नाही आणि बरेच लोक सांगताना असं म्हणतात की दगडाची मूर्ती जेवली, दगडाच्या मूर्तीनं नैवेद्य खाल्ला, असं अनावधानानं लोक कथाकार सांगणारे बोलतात. पण नामदेव महाराजांनी पुढे एका अभंगामध्ये याचा खुलासा असा केलाय. पाषाणाचा देव जेविला म्हणती, सांगती ऐकती दोघे मूर्ख, असं नामदेव महाराज स्वतः म्हणतात. दगडाचा देव कधी जेवतो काय? सांगणारा पण मूर्ख आणि ऐकणारा पण मूर्ख. मग याचा समन्वय कसा लावायचा? तर समन्वय असा आहे, मूर्तीकडे बघितलं नामदेवरायांनी आणि त्या मूर्तीमधल्या पांडुरंगाला व्यक्त केलं, प्रगट केलं. म्हणजे मूर्ती डोळ्यानं बघायची आहे आणि पांडुरंगाला भक्तीनं व्यक्त करायचं आहे. तुमचा आमचा मंडळी गैरसमज असा होतो की मूर्ती म्हणजेच देव असं आपण म्हणतो. मूर्ती देव नाही. मूर्ती हे माध्यम आहे देव प्रकट करण्याचं. तिथं ध्यान केंद्रित करून त्या मूर्तीमधून देवत्व आपण व्यक्त करायचं असतं. ते आपल्या भक्तीच्या सामर्थ्यावरती होत असतं. ते नामदेवरायांनी केलं आणि देवाला त्या नैवेद्य खाऊ घातला, असा त्याचा आपल्याला सारांश बघता येतो. हे प्रकरण झालं. सगळ्यांना मोठा आनंद झाला की महान भगवत भक्त पोरगा आपल्या घरी जन्माला आलं. दामाशेटीला गोणाबाईला आनंद झाला. परंतु हा आनंद फार काळ मंडळी टिकला नाही. का? तर एक विशिष्ट वय असतं मुलांचं. त्या वयात त्या गोष्टी मुलांनी केल्या पाहिजेत अशी आईबापांची अपेक्षा असते. म्हणून 5 वर्षाचे नामदेव महाराज होते त्यावेळची ही घटना त्या दृष्टिकोनातून त्यांना कौतुकास्पद वाटली. पुढे पुढे काळ जाऊ लागला. नामदेव महाराज 6 वर्षाचे झाले, 7 वर्षाचे झाले, 8 वर्षाचे झाले, 10 वर्षाचे झाले. परंतु त्यांच्यामध्ये बदल काही होईना. तेच उठायचं रोज, तेच चंद्रभागेचं स्नान, तेच त्या ठिकाणी विणा घ्यायचा, देवळामध्ये जायचं, दिवसभर भजन करायचं, ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही. आणि हे ज्यावेळेला दामाशेटींच्या लक्षात आलं त्यावेळेला मात्र त्यांच्या मनामध्ये उद्विग्नता निर्माण व्हायला लागली की देवभक्त मुलगा जन्माला आला, आनंद वाटला, गोष्ट खरी आहे. देवभक्ती मुलानं करावी हेही खरं आहे, पण किती करावी? त्याला काही मर्यादा, प्रपंचाचं काहीतरी बघितलं पाहिजे. आता आपलं वय थकत आलेलं आहे. आपल्या हातून आता काही व्यापार धंदा, कपडे शिवणं विकणं हे होत नाही.
एकुलता एक मुलगा आहे, म्हातारपणी झालेला आहे, त्यानं प्रपंचाची जबाबदारी घ्यावी असं कोणत्याही आईबापाला वाटणं हे साहजिक आहे. गोणाबाईला आणि दामाशेट्टींना हे मनामध्ये असं वाटायला लागलं, परंतु नामदेव महाराजांना त्याची दखलच नव्हती. राग यायला लागला दिवसेंदिवस त्यांचा. गंमत आहे मंडळी, आपल्याला सुद्धा घरी लहान मुलं जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणून टाळ्या वाजवतात ना, त्यावेळेला किती कौतुकानं सांगत असतो, बघा हो आमचा बाब्या विठ्ठल विठ्ठल करतोय, टाळ्या वाजवतोय. पण ते कौतुक तेवढ्या पुरतंच असतं. पुढं ते नंतर मोठं झाल्यानंतर ते कौतुक राहत नाही. तशीच काहीशी अवस्था दामाशेट्टींची गोणाबाईची झाली. आणि त्यांनी बऱ्याच वेळा नामदेवांना सांगून बघितले की बाबा रे, आता माझ्या हातून कामधंदा होत नाही, तुला प्रपंचाचं बघितलं पाहिजे, जरा कामधंद्याचं बघ, व्यापारात लक्ष घाल. नामदेव महाराज काही लक्ष घालायला तयार नाहीत. त्या ठिकाणी राग आला आणि रागाच्या भरात दामाशेट्टी म्हणायला लागले, काय पोरा लागली चट, धरी वाट देऊळाची, धरी वाट देऊळाची, धरी वाट देऊळाची. आमचे कुळी नवते ऐसे, आमचे कुळी नवते ऐसे, हेची पिसेत निवडले, हेची पिसेत निवडले, हेची पिसे निवडले. दामाशेट्टी म्हणायला लागले, आमच्या कुळात असं कोण नव्हतं बाबा, भक्त झाले सगळे, पण भगवंताची भक्ती करत करत प्रपंचही करत होते. पण हेच काय येडं पिसं जन्माला आलं घरात काय माहिती, नुसतं पांडुरंग 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 करते, विठ्ठल 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 करते, बाकीच्या कशाची शुद्ध नाही, कपड्या लत्याची शुद्ध नाही, खाण्यापिण्याला आपण बोलवून खाऊ घातलं तर खाते, नाहीतर भूक तहान सुद्धा त्या ठिकाणी त्याला जाणवत नाही. देह भाव हरपला तुझं पाहता विठ्ठला, अशा अवस्थेमध्ये करते. म्हणून त्या ठिकाणी चिंता करायला लागले. आणि एक दिवशी दटावलं नामदेवाला, नामा उद्यापासून काहीतरी व्यापार धंद्याचं बघितलं पाहिजे बरं का, नाहीतरी काही तुझी खैर नाही. आता एवढं सांगतात म्हटल्यानंतर नामदेव पण जरा विचार केला, काहीतरी थोडं म्हणले बघूया, करूया आपण काहीतरी प्रपंचाचं, असं मनात घेतलं. ठीक आहे बाबा, उद्या मी जातो हा कपडे विकायला, असं म्हणून नामदेवरायांनी दुसऱ्या दिवशी ती कापडाचं गाठोडं घेतलं. आणि बाकीचे जे काही व्यापारी लोक होते त्या इतर व्यापाऱ्यांच्या बरोबर नामदेव महाराज कपडे विकण्याकरता म्हणून निघाले आपले पंढरी सोडून पंढरीच्या बाहेर. आणि बाहेर गेल्यानंतर बाकीचे सगळे व्यापारी बोलत गप्पा मारत चेष्टा मस्करी करत चालत होते. हिने आपलं विठ्ठल 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 करत आपलं कोणामध्ये मिसळायचं नाही, कोणाचं एक नाही दोन नाही. सगळे व्यापारी पुढे निघून गेले, नामदेव महाराज राहिले माग. उन्हाळ्याचे दिवस होते, भरपूर अशा प्रकारचं ऊन पडलेलं होतं आणि दुपारचे 12 वाजले जवळजवळ, मध्यान्हाला दिवस आला. नामदेव महाराज एका माळावरनं जात होते आणि त्या माळ रानामध्ये भरपूर असे मोठमोठे दगड पडलेले होते. मोठे मोठे पाषाण होते, काही दगड होते, काही शिळा होत्या लहान मोठ्या आकाराच्या. त्यांच्याकडे बघितलं नामदेव महाराजांनी आणि मनात भाव उत्पन्न झाला की अरे 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 अरे, म्हटले किती ऊन पडले, केवढा हा सूर्य धगधगायला लागलेला आहे आणि हे बिचारे यांना हालता येत नाही, चालता येत नाही, ऊन लागतंय म्हणून कोणाला सांगता येत नाही, गप आपलं सोसत बसलेत. म्हणले काय करावं, दया उत्पन्न झाली. आणि त्या दयेपोटी नामदेव महाराजांनी काय केलं, ते जे कापडाचं गाठोडं होतं ते खाली ठेवलं, ते बोचकं सोडलं आणि त्या बोचक्यामधून त्या गाठोड्यामधून कपडे बाहेर काढायला लागले एक 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 एक. ज्या ज्या दगडाच्या मापाचा जो जो कपडा तो त्या दगडाला घालायला लागले. एकदम बारका दगड असेल त्याला लहान मूल म्हणायचं, सुरकं टोपडं त्याला घालायचं, जरा मोठा असेल त्याला चड्डी सदरा घालायचा, त्यापेक्षा जरा मोठा असेल त्याला त्या ठिकाणी धोतर त्याच्यावरती टाकायचं. त्यातल्याच काही दगडांना बायका समजायचं, त्यांना साड्या द्यायच्या. अशा प्रकारचा हा सगळा खेळ नामदेव महाराज करायला लागले. वृत्ती पांडुरंगाच्या ठिकाणी लीन झालेली आहे. त्यामुळं ह्या घटना नामदेव महाराजांच्या हातून घडल्या. लोक याला बावळटपणा म्हणतात, पण असा विचार करत नाहीत की जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा,
असं भगवंतांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय. म्हणजे प्रत्येक प्राणी मात्रामध्ये देव बघावा असं सांगितलंय. पण नामदेव महाराज त्याच्या पुढे एक पाऊल होते. प्राणी मात्रात तर बघावाच, पण दगडामध्ये त्यांना जिवंतपणा दिसत होता. त्यांचा त्रास त्यांना जाणवत होता त्या दगडांचा. म्हणून त्यांना ते कपडे अंगावरती घातले आणि सगळे कपडे संपले. त्यातला एक मोठा गुंड होता, दगड, मोठा गुंडा दगड होता. त्या दगडाजवळ गेले आणि म्हटले, हा तुमच्या सगळ्या लोकांना मी कपडे दिली बरं का, आता याचे पैसे कधी देता मला, कारण मला घरी भांडवल घेऊन गेलं पाहिजे. आता तो दगड काय बोलणार, बोलून चालून दगडच. पण त्याचा भाव नामदेव महाराजांनी आपणच बोलायचा. हा म्हणे पुढच्या आठवड्यात देतो बरं का सगळे पैसे, आपणच म्हणायचं. नक्की देणार का? हो हो नक्की देतो, खात्रीनं देतो. मग तुम्ही जामीन राहणार का, असं विचारायचं आपणच. हो म्हणे मी जामीन आहे. त्या दगडाचंही उत्तर आपणच बोलायचं. जसं एक पात्री नाटक असतं ना, सगळ्या भूमिका आपणच बोलत असतो तो नट, तसं ते नामदेव महाराज दोन्ही भूमिकेतनं बोलायचे आपणच. बरं म्हणे तुमच्या जामिनीवरती सगळे दिलेले आहेत, मी जातो आता घरी, पुढच्या आठवड्यात येतो, पैसे द्या. रिकामं बोसक्याचं कापड घेऊन नामदेव महाराज घराला गेले. दामाशेटी दारातनं बघितलं, सगळं कापडाचं गाठोड संपूर्ण विकून आलेलं आहे पोरगा. वा 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 म्हणले, जन्मात माझ्या हातून एका बाजारात सगळे कपडे कधी विकले नव्हते आणि माझ्या मुलाने एवढा चांगला व्यापार केला. अगदी दारात आल्यावर तोंडावरून हात फिरवला, मायेनं कुरवाळलं. वा म्हणजे चांगला व्यापार करणार, सगळे कपडे विकले का? हो म्हणे बाबा सगळे एक ठाक म्हणले, सगळे विकले, एकाच गिरायकाने घेतलेत म्हणले सगळे. असा कोण आहे म्हणले एवढे सगळे कपडे घेणारा? मग नामदेवाने सांगितलं, पंढरपूरच्या बाहेरच्या माळावरती ते सगळे दगड होते, त्यांना तो त्रास होत होता, मी बघितलं, मला सहन झाला नाही, त्यांना कपडे देऊन टाकले. आणि त्यांच्यातलाच एक जण जामीन राहायला म्हणले, तुम्ही चिंता करू नका, पुढच्या बाजारामध्ये आपल्याला पैसे मिळणार आहेत. दामाशेठीने कपाळावर हात बडवून घेतला. म्हणजे काय म्हणून याला व्यापाराला पाठवलं, काय म्हणून धंदा करायला सांगितलं, त्यापेक्षा घरात बसून आपलं 2 भाकरी खायला घातले असते तर बरं झालं असतं, असा विचार करू लागले. पण आता काही इलाज नव्हता. पुढच्या बाजाराचा दिवस उगवला. जा म्हणले नामा, काय म्हणले आता वसुलीचं बघ, काय करतोस आता. नामदेव महाराज गेले, बघितलं तर त्या माळावरच्या दगडांच्या अंगावर एकही कापडं नव्हती. येणा जाणाऱ्यांनी सगळी कापडं ओरबाडून दिली होती, सगळी दगड पुन्हा उघडी बोडकी. नामदेव महाराज म्हणले, हे काय म्हणले, गेल्या आठवड्यात कापडं दिली होती, आता कपडे गेली, पण माझे पैसे, पैसे कोण काय बोलायला तयार नाही. तो जामीन होता त्याकडे गेले, म्हणजे तू जामीन आहेस, माझे पैसे मला परत दिले पाहिजेत. तो जामीन काय बोलायला तयार नाही. नामदेव महाराज म्हणले, आता गप्प बसलास काय म्हणले, मागच्या वेळेला तू जामीन नव्हतो म्हणला, आता कसं काय बोलत नाहीस. चल म्हणले, तुला माझ्या बापाकडे घेऊन जातो, काय असेल ते तुला दाखवतो तिथं. घेतला तो मोठा गुंड खांद्यावरती उचलून आणि नामदेव महाराज घरला आले. दारात आल्यानंतर गोणाबाईने दामाशेठीने बघितलं, भला मोठा दगड घेऊन आलाय म्हणले खांद्यावर. आता ह्याच्या डोक्यात काय आणि आहे कोणास ठाऊक. अरे नामा नामा नामा, ते दगड का आणलात म्हणले खांद्यावरनं. बाबा म्हणले, हो जामीन आहे म्हणले, मागच्या बाजारात त्याने सांगितलं होतं मी तुम्हाला पैसे देतो आणि म्हणून आता देणं झालाय म्हणले, घेऊन आलोय. मग आता ह्याला काय करणार, कोंडून ठेवतो म्हणले, उपाशी मारायचं म्हणले, त्याला पैसे देईपर्यंत सोडायचंच नाही. नामदेव महाराजांनी एका अडगळीच्या खोलीत त्याला दगडाला कोंडलं आणि आपलं विणा घेतला आणि श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल करत आपले गेले उड्या मारत रावळामध्ये. पांडुरंगाच्या समोर उभा राहून भजन करायला लागले. भगवंताचं भजन मोठ्या प्रेमानं करायला लागले. देवाला काळजी पडली, आता काय करायचं. आणि मग भगवंताने माया केली. काय केलं, तो दगड होता तो सोन्याचाच पूर्ण करून टाकला. दुपारी नामदेव महाराज जेवणाकरता घरी आले आणि मग त्या ठिकाणी दामाशेठीने सांगितलं, अरे म्हणले नामा, ते दगड आत ठेवून काय उपयोग आहे म्हणले, ते टाक म्हणले काढून बाहेर, दगडानं काय मिळत असतं, आता गेलं ते गेलं म्हणले आपलं. नामदेव महाराज म्हणले, असं कसं जाईल हो, चांगला प्रामाणिकपणाने व्यापार केलाय. आणि मग त्या ठिकाणी ती खोली जशी उघडून बघितली तसा झळाळ असा पिवळा उजेड पडला त्या पूर्ण सोन्याचा. जवळजवळ 30-35 किलोच्या वजनाचा तो गुंड दगड होता. आणि ते सोनं बघितल्यानंतर काय डोळे दिपून गेले दामाशेठी गोणाबाईंचे. म्हणले वा 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 म्हणले, एवढ्या कापडाच्या भांडवलामध्ये एवढा म्हणले नफा मिळाला, चेष्टा झाली काय. 30 किलो सोनं म्हणजे काय किती किंमत झाली त्यावेळी, जर हिशोब धरला तरी. सगळ्याला आनंद झाला.
नामदेव महाराज म्हणले हे म्हणले थांबा म्हणले तसं करायचं नाही. मग म्हणले जेवढं आपलं भांडवल होतं तेवढंच त्यातलं काढून घ्यायचं, बाकीचं आपलं नवं म्हणले, ते पांडुरंगाचं आहे म्हणले, त्याचं त्याला देऊन टाकायचं. आणि असं बोलणं चालतंय तोपर्यंत कोणी त्या माळा, ज्याचा माळ रान होतं त्या मालकाला निरोप दिला आणि त्याला सांगितलं तुमच्या माळावरचा दगड त्या नावा शिंप्यानं नेलाय आणि त्याचं सोनं झालंय. ते आलं पळत तिथनच, म्हणले माझा दगड, माझ्या माळावरचा दगड आणलाय, तो माझ्या मालकीचा आहे, द्या मला, माझ्या माळावरचा आणलाय, द्या मला. नामदेव महाराज म्हणले तुझ्या माळावरचा आणलाय बरोबर आहे, पण का आणलाय त्याचा विचार केलास का? त्याच्या सगळ्या परिवाराला मी कापडं दिली होती, त्याचे पैसे देतो म्हटला होता, पैसे दिला नाही, जामीन राहिला पैसे दिला नाही म्हणताना आणलाय. माझं काय म्हणणं नाही म्हणले, आमचं भांडवल होतं तेवढं पैसे द्या, तुमच्या माळावरचा दगड तुम्ही घेऊन जा. आता ह्यानं विचार केला 30 किलो सोन्याचा दगड मिळतोय आणि भांडवल असं किती असणार आहे असून त्या काळामध्ये, असेल फार तर 1000 रुपये. आत्ता देतो म्हणलं तुमचं भांडवल, तो दगड तेवढा माझा मला द्या. त्याला सोन्याचं दिसत होता त्यावेळेला. म्हणले माझं आमचं भांडवल तेवढं द्या. भांडवलाचे पैसे मोजून त्या सावकारानं दिले, शेतमालकानं, द्या म्हणले आमच्या ताब्यात. दिला त्याच्या ताब्यामध्ये आणि नामदेवांच्या घरातून तो घेऊन जसा बाहेर पडला आणि जसा त्या अंगणाच्या रस्त्यावर आला, मागं बघितलं तर काळा कुट्ट पाषाण माळावरचा टाकला खाली. आता म्हणलं याच्यावर काही डोकं फोडून घ्यायचं काय म्हणला. मग अशी दिसला सोन्याचा, आता बघायला गेलं तर दगड. आता पैसे तर दिलेत आपण, आता पैसे कसे मागायचे? ते म्हणले तुमचा दगड दिलाय, तुम्ही आमचे पैसे दिलेत, व्यवहार संपला. अशा पद्धतीनं नामदेव महाराजांनी हा व्यापार केला. म्हणजे याचा अर्थ असा की व्यापार करायचा म्हणून केला नाही, तर त्या व्यापारात सुद्धा परमार्थच केला. अशा प्रकारचा हा कापडाचा व्यापार केला. तरी पण काय सुधारणा होण्यामध्ये काही दिसेना, प्रपंचात काही लक्ष दिसेना. आणि मग दामा शेट्टी सारखं त्या नामदेवांना बोलायला लागले की काहीतरी कर बाबा, काहीतरी पोटा पाण्याचं बघ. काही नामदेव महाराज ऐकायला तयार नाहीत. बाबा बघितलं ना, एकदा करायला गेलो काय झालं ते, अरे बाबा शानपणानं कर, जरा व्यवहारानं कर, काय ऐकायला तयार नाहीत. मग पांडुरंगाकडे गेले, पांडुरंगाला तक्रार केली. पांडुरंगा तू तरी सांग म्हणले, तुझ्याकडे सारखा येऊन बसतोय, जरा चांगली बुद्धी दे त्याला. मग देवाने नामदेवांना सांगितलं, नामा अरे बाबा ऐकत जा, आहे बाबाचं थकलीत, आता म्हातारी झाल्यात, काहीतरी कर पोटा पाण्याचं, तुमचं कुटुंब आहे. तेव्हा नामदेव महाराज म्हणले, देवा मला हे काय तुम्ही सांगायचं नाही, माझा जन्म फक्त तुमचं भजन करण्याकरता झालाय, मी भजन करणार, बाकीचं मला काय माहित नाही. अरे म्हणले या शरीराला जगण्याकरता काहीतरी लागतंय, अन्न पाणी, तुझ्यावर अवलंबून तुझी कुटुंबीय आहेत, त्यांचं पोषण. म्हणले देवा तुम्ही कशासाठी आहे म्हणले, कारण तुमच्याबद्दलचं मत असं आहे म्हणले, सगळे शास्त्र असं म्हणतात. काय म्हणतात? योगक्षेमं वहाम्यहं, किंवा नाथ महाराजांनी सुद्धा म्हणलेलं आहे, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील ऐशे नाही, तुझ मोकलील ऐशे नाही, हरिमुखे गाता हरपली चिंता, हरिमुखे गाता हरपली चिंता. ले सकळ जीवाचा करी तो सांभाळ, असं तुझ्याबद्दल वर्णन केलं जातं. आणि तू आहेस ना आमचं सगळं बघायला. म्हणले देवा मला काय सांगू नकोस. देवाने जरा आग्रहच केला, नाही म्हणे तू असं कर, सकाळी 1-2 तास भजन करत जा, पुन्हा व्यापार धंदा करू नये, संध्याकाळी 1-2 तास भजन कर. मी तुला नको म्हणतोय का, पण धंद्याचं बघ बाबा. देव लईच किरकिर करायला लागले. नामदेव महाराजांचं डोकं जे भडकलं. नामदेव महाराजांनी त्यावेळेला असं सांगितलं की म्हणजे देवा असं जर तू करत असशील आणि असं जर मला तू सारखं तुझ्यापासून दूर करायचा प्रयत्न करत असशील, मी तुला नको आहे ना, माझं तुला आणखीन काही आवडत नाही ना, माझं भजन आवडत नाही, मी आवडत नाही, मी तुला जर नको झालो असेल तर देवा मी निघालो आता, परत या जन्मात तुझं तोंड कधी बघणार नाही, परत तुझ्या देवळात कधी पाय ठेवणार नाही. असं जे भडकले नामदेव महाराज, ताड 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 विणा घेऊन त्या गरुड खांबापासून बाहेर देवळाच्या बाहेर पळत आले
जसे बाहेर पळत आले तसे देवाच्या अंगाला दरदरून घाम फुटला. आता हे म्हणले भडक डोक्याचं आहे, म्हणले काय करल आणि काय नाही सांगता येत नाही. अरे नामा नामा नामा, थांब 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 मनस्तोवर त्यांनी महाद्वार पायरीच्या बाहेर पाक चौक गाठला, महाद्वार चौक. देव पाठीमागं पळतात, नामदेव महाराज पुढे पळतात. आता पंढरपुरात मी राहणार नाही, पंढरपूर बघणार नाही, ते माझं कुटुंब, माझे आईबाप, तू काय गोंधळ घालायचं ते घाला, मी निघालो. अरे नामा कुठं जाणार, मी कुठं पण जाईन, दुसरीकडे जाऊन तिथं दुसरी पंढरपूर निर्माण करीन, दुसरा देव उभा करीन, पण आता तुझं तोंड बघणार नाही. अरे बापरे म्हणले, ही पिढा माझ्या मागे लई मोठी लागली म्हणले. देव घाबरले, दरदरून घाम फुटला आणि देव शेवटी नामदेवाला इतके काकुळतीला आले आणि देव म्हणू लागले, क्षणभरी नाम्या मजकडे पाहे, शरण मी आलो तुझं लागे. मी तुला शरण आलो म्हणले, आता माझे हात टेकले तुझ्या पुढं, आता काही बोलत नाही बाबा, तुला काय करायचं ते कर, पण म्हणले एवढं गाव सोडून पंढरपूर सोडून जाऊ नकोस. तुझ्यासारखा भजन करणारा या कलियुगामध्ये माझ्या देवळामध्ये कोणच नाही आहे. पुंडलिकरायाने मला जेव्हापासून उभं केलं तेव्हापासून आतापर्यंत मला भजनच ऐकायला मिळालं नव्हतं. आता तू जे भजन करतोस ना, त्या भजनाच्या आनंदापुढं दुसरं मला काही सुचत नाही, आणि म्हणून तू काही कर, मी तुला काही बोलणार नाही, पण पंढरपूर सोडून तेवढं तू जाऊ नकोस. अशा प्रकारे देव काकुळतीला आल्यानंतर नामदेव महाराज म्हणले, ठीक आहे देवा, तुम्ही म्हणताय तर थांबतो, पण मला परत प्रपंचाबद्दल काही बोलायचं नाही. नाही बोलणार बाबा, नाही बोलणार असं म्हटल्यानंतर देव नामदेवांची समजूत पटली आणि मग त्या ठिकाणी नामदेव महाराज पंढरीमध्ये थांबायला तयार झाले. अशा प्रकारे नामदेव महाराजांचा प्रपंचाच्या व्यवहाराशी सगळा जो संबंध होता तो एका अर्थानं तुटून गेला. कोणत्याही प्रकाराने व्यवहार बघायचा नाही असं नामदेव महाराजांनी ठरवलं आणि मग ही सगळी चिंता जी पडली ती भगवंतावरती चिंता पडली. आता त्यांची उपजीविका चालवणं हे देवाच्या जबाबदारी पडली. आणि मग भगवंतांनी काय करावं, वेगवेगळ्या निमित्तानं काहीतरी निमित्त काढून कुणाच्या तरी निमित्तानं यावं, काहीतरी द्यावं, त्यांचे कसं ते कुटुंबाचं उपजीविका चालवावी असं देव करायला लागले. एकदा तर त्या ठिकाणी एका सावकाराचं रूप घेऊन भगवान परमात्मा आले आणि नामदेव महाराज देवळात भजनाला गेलेले होते. घरात आले, आहेत का नामाशेठ, आहेत का नामाशेठ असं सावकार बाहेर हाका मारू लागला. गोणाबाई राधाबाई बाहेर आल्या, बघितलं, म्हणले नामाशेठ कोण म्हणतंय, म्हणले दामाशेठ म्हणलं तर मान्य आहे, म्हणले नामाशेठ कोण आहे. म्हणले आमचा नामदेव कवा व्यापार कवा केला नाही, धंदा केला, शेठ कसा काय. अहो म्हणले शेठजींचा मुलगा शेठजीच असणार, दामाशेठी तर मोठे व्यापारी होते की नाही. हो, मग ते आहेत म्हणले, ते आहेत घरात. नामा कुठं आहे, नामा म्हणले भजनाला गेलाय. बरं मग काय झालं, काय नाही म्हटले, आम्ही फार वर्षापूर्वी तुमच्या पूर्वजांच्याकडं कर्ज घेतलेलं होतं, ते फेडायचं झालं नाही आम्हाला, आणि ते कर्जाच्या व्याजासहित भांडवल म्हणून ही गोणी घेऊन आलो. म्हणले एवढी गोणी ठेवून घ्या. काय म्हणले ह्या गोणीमध्ये, ह्या गोणीमध्ये दुसरं तिसरं काय नाही, म्हणले सोन्याच्या मोहरानं भरलेली गोणी आहे. आता सोन्याच्या मोहराने भरलेली गोणी म्हणजे कल्पना करू शकता आपण किती किलोची असेल, किती वजन असेल त्याचं. अगदी हल्लीच्या काळातल्या 50 किलो तांदळाची गोणी जरी आपण धरली कमीत कमी, तरी किती सोन्याच्या मोहरा मावतील त्याच्यामध्ये. तेवढी उचलून आणून दिली. सगळ्यांना घरी आनंद झाला, सगळी गोष्ट खरी. मग त्यातल्या म्हणले आता काय म्हणले, नामदेव भजन करत दिवसभर नाही, रात्र दिवस बसे नका, आता आपल्याला काही कमी नाही असं म्हणून आनंदित झाले. तो सावकार निघून गेला आणि नामदेव महाराज आपलं दुपारची वेळ झाली, घरी आले. बघितलं तर गोणाबाईनं वगैरे दामाशेठीने अगदी कौतुक केलं. म्हणले नामा, म्हणले काय बघ, म्हणले कोणतरी एक सावकार आला आणि एवढी गोणी भरून देऊन गेलाय, कधी आपल्या पूर्वजांच्याकडं काय कर्ज घेतलं होतं म्हटला, काय म्हटला देऊन गेलाय. नामदेव महाराज म्हणले बघू आणा. ती गोणी अगदी कौतुकानं दाखवली आणि दाखवल्या नामदेव महाराजांनी ओळखलं की हे सगळं धन हे कुणाचं आहे, कोण आपल्याला देते, कुणाचं काय आपलं देणं घेणं नाही, एवढं धन आपल्याला देणारा कोण आहे. त्यांच्या लगेच लक्षात आलं. म्हणले देवा, तू ही माया निर्माण केलीस काय, म्हणले मला ह्यात अडकवायचा प्रयत्न करतोस काय, म्हणले धंदा करत नाही म्हणून ह्यात अडकवतोय. नामदेव महाराज उठले, थांबा म्हणले आलो. बाहेर गेले,
सगळे पंढरपुरातले जे विद्वान ब्राह्मण होते, साधू संत होते, सगळ्यांना बोलवून आणलं. म्हणले घ्या रे, म्हणजे तुमच्या हातानं पाहिजे तेवढं लुटा. असं म्हटल्यानंतर मग काय विचारता, सोन्याच्या मोहरा आणि ते लुटा म्हटल्यानंतर असे सगळे तुटून पडले, भराभर सगळे लुटून नेले. वर्णन करताना असं म्हणलेलं आहे, देवे नामयाच्या घराशी आणिले, घराशी आणिले, तेने लुटविले द्विजा हाती, तेने लुटविले द्विजा हाती. देवे नामयाच्या घराशी आणिले, भगवंताने आणलेलं धन होतं, पण ब्राह्मणांच्या करवी ते सगळं लुटून घेऊन गेले. पण गोणाबाईने थोडासा हुशारी केली होती. त्याच्यामध्ये एक गाडगभर मोहरा त्यातल्या बाजूला काढून ठेवल्या होत्या. म्हणजे आपलं पोरगं काय कारस्थान करणार आहे माहीत आहे. आणि मग नामदेव महाराज पुन्हा ते सगळं वाटून टाकलं, गेले भजन करत देवळामध्ये. आणि ह्यांनी पुन्हा जे लपवून ठेवलेलं गाडगभर मोहरा होत्या त्या बघाव्या, त्यातलं काहीतरी मोडून बाजार आणावं म्हणून ते गाडगं काढून बघितलं, कोळसे त्या गाडग्यामध्ये. कोळसे बघितले, कपाळावर हात मारून घेतला. काय म्हणले, हे आपलं दैव फुटकं नशीब आहे. देव जरी द्यायला आला तरी आपल्या नशिबात ते नाही म्हणले. आणि कोळसं झाले म्हणून त्या ठिकाणी रडत बसले गोणाबाई. परत संध्याकाळी नामदेव महाराज आले. काय झालं आई? काय म्हणले, माझं कपाळ झालं. आणि पण काय झालं? मग ती सगळी खरी हकीकत सांगितली. म्हणले तू सगळं वाटून टाकणारे कळल्यानंतर एक गाडगेवर लपवून ठेवलं होतं म्हणले त्यातलं. बरं मग? म्हणले काय काय मग काय? म्हणले कोळसं झालं ना म्हणले त्याचे. नामदेव महाराज म्हणले सोन्याच्या मोहरा होत्या, त्याची कोळशी कशी होतील? शक्य तरी आहे का म्हणले. अरे प्रत्यक्ष माझ्या डोळ्याने बघितले, कोळशे झाले. आण बघू म्हणले इकडं. आण बघू जसं म्हणले तसं ते गाडगं घेतलं. आणि जसं ते नामदेव महाराजांची त्याच्यावर नजर पडली तशा होत्या तशा पुन्हा पिवळ्या धमक सोन्याच्या मोहरा त्या गाडग्यामध्ये भरलेल्या. नामदेव महाराज म्हणले हे काय? म्हणले सोनंच आहे की. आण म्हणले नामा. आता कुठला आण म्हणले? आता ते माझं नाही म्हणले, पांडुरंगाचं आहे. ते पण घेतलं, चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये गोरगरिबांना वाटून टाकलं. आणि पुन्हा श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल त्यांचा नित्यनेम अशा प्रकारचा चालू झाला. अशा बऱ्याच घटना नामदेवरायांच्या जीवनामध्ये मंडळी घडलेल्या आहेत. ही सगळी सगुण भक्तीची असणारी नामदेव महाराजांची थोरवी आहे. सगुण भक्तीला भुलून परमात्म्याने ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडवून आणल्या. पुढं पुढं नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये अजून फार मोठे प्रसंग पुढं होणार होते. आणि म्हणून भगवंताने ही अशी सुरुवात अगोदर केलेली आहे. तेव्हा मंडळी अशा प्रकारचं असणारं हे नामदेव महाराजांचं चरित्र आहे. आज आपण इथंच थांबूया, आज विश्रांती घेऊया. मंडळी हे सगळे व्हिडिओ आपण संपूर्ण ऐका, पूर्णपणे बघा. म्हणजे आपल्याला नामदेव महाराजांचे चरित्र अत्यंत गोड आहे, अतिशय आपल्याला श्रवणीय अशा प्रकारचं आहे. तेव्हा हे सगळे व्हिडिओ आपण संपूर्ण जरूर बघा. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि इतरांच्यापर्यंत त्याची माहिती जरूर द्या मंडळी. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.